श्री स्वामी समर्थ. हनुमंतांना हे 8 प्रसाद, हे 8 नैवेद्य खूप प्रिय आहे. हनुमान जयंतीला या 8 पैकी एक नैवेद्य हनुमान मंदिरात जरूर अर्पण करायचा आहे. पहिला नैवेद्य म्हणजे नारळ. अख्खा न फोडता एक नारळ श्रीफळ जरूर अर्पण करा हनुमानांच्या चरणी. यामुळे तुम्हाला कायम संपूर्ण कुटुंबाला एक रक्षण कवच प्राप्त होईल. दुसरा नैवेद्य म्हणजे गोड पानाचा विडा. अडलेले कामं तुमचे मार्गी लागतील, शत्रूंचा नायनाट होईल, म्हणून गोड पानाचा विडा हनुमान मंदिरात जरूर अर्पण करा. तिसरा नैवेद्य म्हणजे इमारती किंवा जिलेबी. हनुमानांना खूप प्रिय आहे. इमारती किंवा जिलेबी हनुमान मंदिरात जरूर अर्पण करा. चौथा नैवेद्य म्हणजे गूळ फुटाणे. घरात खूप क्लेश आहे, भांडण तंटे, पती पत्नीत वादविवाद. या दिवशी गूळ फुटाणे हनुमानाला जरूर अर्पण करा. घरात शांतता आणि लक्ष्मीची प्राप्ती होईल. पाचवा नैवेद्य म्हणजे गोड केशरी भात. साधा भात शिजवा महिलांनो, त्यात साखर किंवा गूळ आणि थोडी केशर टाका. असा केशरी भात हनुमानांना खूप प्रिय आहे. घरात किंवा कुटुंबात कुणाला कुंडलीत 7.5 मंगल दोष असेल तर शांत होईल. असा गोड केशरी भात हनुमानाला जरूर अर्पण करा. चुरम्याचे किंवा बुंदीचे लाडू हनुमानांना खूप प्रिय आहे. मुलांना सुद्धा हा प्रसाद द्या. मुलांची जिद्दपणा, हट्टीपणा जरूर दूर होईल, आळस दूर होईल. सातवा नैवेद्य हनुमानाला खीर खूप प्रिय आहे. वेगवेगळे खिरीचे प्रसाद तुम्ही हनुमानांना जरूर अर्पण करा. यामुळे लक्ष्मी प्राप्ती होईल. घरातली जी दरिद्रता आहे, अलक्ष्मी आहे, ती निघून जाईल आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. आठवा नैवेद्य म्हणजे हनुमानांना वेगवेगळे फळं खूप प्रसन्न करतात. केळी, सफरचंद हनुमान जयंतीला जरूर अर्पण करा.